महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्पांचे भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे महाराज साहेब यांचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थितांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण थेट सर्व महाराज मंडळींच्या या ठिकाणी छत्रपतींचे विशेष अतिशय भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडतोय। आपल्या भावना कोणी पंक्तीला जेवण बसू नका, वाढप काम करायचं आहे सर्वांनी। देगलूरकर महाराज वगैरे आणि फार लोक मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि ज्याचा उल्लेख केला की सर्व मंडळी सर्व कार्यकर्ते कामासाठी पाठीमागे जायचे। त्या ठिकाणी हे मंदिर सर्वांनी पाठीमागे जायचे। तालुक्यातले आणि सगळ्यांनी गलती पडली आहे। मी पण सगळे अतिशय भक्तीस्थळ हे जे शक्ती भक्तीचा संगम म्हणतो आपण, असं स्थळ इथं उभा करायचं आपल्याला आणि त्याची सुरुवात आज झाली। आमदार म्हणून बघितलं गेलं तर आपल्याकडून या मंडळीने आपल्याकडनं भरपूर अपेक्षा केली, तर आपणही त्यांना शब्द दिलेला आहे कोणती मुदत लागेल तर मी ते पूर्ण 100% माझ्याकडनं वैयक्तिक हे म्हणून राजकीय याच्यातनं म्हणा किंवा छत्रपतींच्या घराण्यातलं वंशज म्हणून वैयक्तिक म्हणा किंवा ज्या विभागाचा आज माझ्यावर जबाबदारी सर्व कार्यकर्ते त्या विभागाच्या माध्यमातून शासनाच्या छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सांगितलेले आहे कोणत्याही प्रकारची या मंदिरासाठी मदत लागेल ती मी पूर्ण करण्याच्या करेन आणि मी हा शब्द दिलेला आहे। शब्द दिला कोणती मदत लागू दे मी 100% करण्याचा प्रयत्न करेन। करणारे अत्यंत तळमळीने काम करणारे वेसमुक्तीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत ते विलासबाबा जवळ आहेत। या ठिकाणी आज भक्तिमय वातावरणात अतिशय जावली तालुका भारावून गेलेला आहे। पूर्ण भक्तिमय वातावरण झालेले आहे। संत महाराज भरपूर महाराष्ट्र राज्यातून आलेले छत्रपती शिवाजीराजे शिवाजी महाराजांचे वंशज या ठिकाणी भेट दिलेले आहेत। सर्वपक्ष अतिशय चांगला भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पडला। विलासबाबा आहेत आपल्यासोबत, आपल्या भावना शेवटचं जेवल्याशिवाय नक्कीच जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं मंदिर इथे होत असताना या गडाला नेमकं नाव काय द्यावं अशा पद्धतीची पण विश्वंभर बाबा हे जावळी तालुक्याचे असल्यामुळं विश्वंभर बाबा भक्तिशक्ती गड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती, अशा पद्धतीनं हा भक्तिशक्ती गड या ठिकाणी निर्माण करण्याचं काम जगद्गुरु तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्टनं केलेलं आहे। आणि या माध्यमातून आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज 10वे वंशज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या ठिकाणी दिलेला आशीर्वाद हा निश्चित पद्धतीनं हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बळ देणार आहे। या ठिकाणी जमलेल्या हजारो वारकरी आपण सगळेजण या ठिकाणी महाप्रसाद घेत आहेत। खूप छान पद्धतीनं कार्यक्रम झाला, एवढंच या ठिकाणी धन्यवाद। सोबत आहेत संत तुकाराम चॅरिटेबलचे या ठिकाणी आपल्या सोबत एसएस पार्टी आहेत, त्यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा आहे। सुरुवात केली होती त्यांनी 2014ला। काय सांगाल पाटील कशा पद्धतीने या प्रकारचा सुंदर असा मोहट मध्ये कार्यक्रम काय सांगाल? वाढप कामासाठी कोणाला त्याची आवड असेल कृपया त्यांनी सुद्धा गेलं तरी चालेल, महिलांनी सुद्धा वाढप कामासाठी उठलं तरी चालेल। कृपया ग्रामस्थांच्या वतीने थांबलेले प्रकल्प त्याचं काम ज्या महिलांना वाढप कामाची आवड आहे त्यांनी सुद्धा वाढप कामासाठी गेलं तरी चालेल। कृपया याची मोठ्या महिलांनी नोंद घ्यायची आहे। मला भूदान करण्यासाठी जे काही सहकार्य मोलाचं सहकार्य केलं, सर्वांनी सहकार्य केलं या ठिकाणी आजच्या या अन्नदानासाठी मनापासून आभारी आहे। आणि या प्रोजेक्टसाठी जगन्नाथराव धनावडे रसवाले ट्रस्टी यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं। जगन्नाथ धनावडे मोहाट यांच्याकडून 500 रुपये देणगी आहे। त्यांचे या ठिकाणी आभार। या ठिकाणी मगाशी मंदिरासाठी देणगी दिलेली आहे त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो। श्री हरिभक्त परायण बाळकृष्ण भरत शिंदे 51,000 रुपये, श्री हरिभक्त परायण मोहन बापू वारागडी मेढा 51,000 रुपये, विलासबाबा जवळ यांच्याकडून 51,000 रुपये, पांडुरंग नारायण सापकाळ 51,000 रुपये, या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, बांधकाम पांडुरंग संकपाळ या ठिकाणी यायचे भोसले, हे बघा देणगी कक्ष तिथं आहे, शंकर महाराज तिथं आहेत, देणगी कक्षामध्ये जायचं आबा पाटील
परत आम्हाला मोनिकाताई जवळ ग्रामविकास मंत्री नगरसेविका मेढा नगरपंचायत गोरे यांचा साहेब या ठिकाणी यांनी सन्मान आम्हाला होतोय. जे काय मी मदत करायची आहे चौधरी ती बोलून न सर्व करता करतो. आम्ही आमच्या पद्धतीनं हरिभक्तपरायण धोंडीराम महाराज सांगकाळ यांच्याकडून 25,000 रुपये एवढे आम्हाला देणगी आलेली आहे. आशीर्वाद दिले. हरिभक्तपरायण आणि आज या पांडुरंग ठिकाणी विठ्ठल धनावडे जगद्गुरू गुरुजी तुकाराम महाराज यांच्याकडून यांचे 51,000 रुपये, औषध, नामदेव महाराजांचे औषध हरिभक्तपरायण या दिलीप ठिकाणी रामचंद्र शेखर येऊन 25,000 रुपये, त्यांनी या हरिभक्तपरायण मॉडमध्ये अतुल महाराज देशमुख वैकुंठ भूमिपूजन वासी केलं. विकोबा आम्हाला महाराज सगळ्या दावणीदारांनी नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीप वेळोवेळी माननीय नमो सद्गुरु आशीर्वाद सच्चिदानंद घेतला. या सगळ्या दावणीदारांचा नमो सद्गुरु आम्ही आभार मानतो. नमो